हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड टू द अल्डेहाइड अँड कीटोन. मग जर विचार केला की न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन करायची आपल्याला हायड्रोजन सायनाइडची, मग काय फॉर्म होईल? सायनोहायड्राईन फॉर्म होईल. तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे की हायड्रोजन सायनाइड हे व्हेरी टॉक्झिक आहे, विषारी आहे, व्होलाटाईल लिक्विड आहे, ज्याचा बॉइलिंग पॉईंट 26 डिग्री सेल्सिअस आहे. मग जर विचार केला, HCN घेतला, पाण्यात टाकला, H2 मध्ये टाकला, H3O++ CN- हे तयार झालं. सायनाइड कसा आहे? सायनाइड CN- दॅट इज स्ट्रॉंग बेस अँड गुड न्यूक्लिओफाइल, व्हेरी गुड न्यूक्लिओफाइल इज दिस. अँड सायनाइड रिॲक्ट्स रॅपिडली विथ कार्बोनिल कंपाऊंड. मग तो कार्बोनिल कंपाऊंडसोबत रॅपिडली रिॲक्ट होतो आणि सायनोहायड्राईन प्रोड्यूस करतो. आता ही रिॲक्शन असते बेस कॅटलाइज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन किंवा मेकॅनिझम म्हणू शकतो. बरोबर. HCN रिॲक्ट विथ H2O gives H3O++ CN- that is pK value is equal to 9.2 and cyanide is a strong base. तो आहे स्ट्रॉंग बेस आणि रॅपिडली रिॲक्ट करतो. दॅट इज न्यूक्लिओफिल बेस कॅटलाइज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन मेकॅनिझम. देन नेक्स्ट सेकंड वन इज, आता बघा आपण कीटोन घेतला आहे, सायनाइड आयन घेतला आहे. आता काय होईल की जो कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यापैकी निगेटिव्ह चार्ज जाईल ऑक्सिजनवरती, कार्बनवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. आता हा न्यूक्लिओफाइल आहे तर हा बॅकसाईड अटॅक करेल आणि बॉन्ड फॉर्मेशन करेल. ओके, मग काय फॉर्म होईल? RCO- R and CN in which the next HCN त्यावर परत टाकला आपण, मग काय होईल? H+ जो रिॲक्शन मधला बाहेर गेला होता स्टार्टिंगला, तो H+O- कॅप्चर करेल आणि OH फॉर्म करेल. ओके, आता सायनोहायड्रीन इज इन इक्विलिब्रियम गवर रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. अकॉर्डिंगली अल्डेहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स. याच्यात जर आपण अल्डेहाइड जर घेतलं तर ते मोर रिॲक्टिव्ह असतं कीटोनपेक्षा. ओके, देन नेक्स्ट आता फॉर्मेशन ऑफ इमाइन्स बघायचं आहे. कंडेन्सेशन रिॲक्शन, ही रिॲक्शन तर कशी ते बघायची आहे. आता ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आहे ॲडिशन फॉलो बाय इलिमिनेशन रिॲक्शन आहे. कोणती? ॲडिशन फॉलो बाय इलिमिनेशन रिॲक्शन. मग विचार केला आपण RCO in the presence of RNH2 which gives COH as a product. या प्रोडक्टचं नाव आहे जवळपास कार्बोनिलॅमाइन. ओके, कार्बोनिलॅमाइन नाव आहे असं. त्यातलं आपण जर डिहायड्रेशन केलं, हीट केलं तर CN बॉन्ड राहतो, RCN आणि Nला अटॅच एक R. ओके, म्हणजे H2 रिमूव्ह होत आहे. देन नेक्स्ट बघा, an imine is a nitrogen analog of ketone with C double bond N nitrogen double bond instead of carbon oxygen double bond. आता बघा इमाइन मध्ये काय असणार आहे? कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असणार आहे इन्स्टेड ऑफ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डपेक्षा. आता अमाइन्स कसे आहेत? जस्ट अमाइन्स न्यूक्लिओफिलिक अँड बेसिक. इमाइन्स समटाइम्स रेफर टू चिप बेसेस, याला आपण चिप बेसेस सुद्धा म्हणतो. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, इमाइन फॉर्मेशन इज एक्झाम्पल ऑफ कंडेन्सेशन रिॲक्शन. ओके, आता इमाइन फॉर्मेशन काय? कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. एक्सपल्शन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे याच्यातून वॉटर मॉलिक्यूल इझिली बाहेर पडणार आहे. ओके, द नेक्स्ट द मेकॅनिझम ऑफ इमाइन फॉर्मेशन स्टार्ट विथ द बेसिक ॲडिशन ऑफ अमाइन टू द कार्बोनिल ग्रुप. आता हे बघा कसं होतं आहे. ज्या वेळेस आपण R ग्रुप जोडला अमाइनला आणि त्याची रिॲक्शन केली तर शेवटी जे येणारं प्रोडक्ट आहे ते कसं असेल? इकडून जर आपण रिॲक्शन केली, समजा कीटोन घेतला, कीटोन RNH2 टाकला, RCO- R कार्बोनिलॅमाइन फॉर्म होईल. हा मधला जो कंपाऊंड दिसतो तो कार्बोनिलॅमाइन आहे. इन द प्रेझेन्स ऑफ H3O+, H2च्या प्रेझेंट काय केलं? जो OH येईल आणि नंतर जर ह्या रिॲक्शनमध्ये जर बघितलं आपण तर ह्या रिॲक्शनमध्ये OH आहे आणि NH आहे.
याला जर हिट केलं तर परत इमाइन फॉर्म होईल. ओके. प्रोटोनेशन ऑफ द ऑक्झिनियम अँड डिप्रोटोनेशन ऑफ द नायट्रोजन कॅटायन जनरेट्स अनस्टेबल इंटरमिजिएट कॉल्ड ॲज कार्बिनोलॅमाइन. म्हणजे हा जो इंटरमिजिएट आहे त्याचं नाव काय आहे? कार्बिनोलॅमाइन. ओके. देन नेक्स्ट ही रिएक्शन बघा. द कार्बोनिलॅमाइन हॅज इट्स ऑक्सिजन प्रोटोनेटेड अँड देन वॉटर ॲक्ट्स ॲज अ गुड लिव्हिंग ग्रुप. बघा, कार्बोनिलॅमाइन हॅज इट्स ऑक्सिजन प्रोटोनेटेड ऑक्सिजन आहे अँड देन वॉटर ॲक्ट्स ॲज अ गुड लिव्हिंग ग्रुप. वॉटर जो आहे तो काय असेल? गुड लिव्हिंग ग्रुप असेल. बरोबर आहे. मग अशा आपण बघितलं रिॲक्शन. परत एकदा आपण रिॲक्शन बघतोय, काळजीपूर्वक फोकस करा. काय दिले? RCR-OH-NHR म्हणजे माझ्या लेफ्ट हँड साईडला. त्यावर टाकला H3O+. मग काय झालं? OH आणि एक ॲडिशनमध्ये हायड्रोजन आला. मग त्याचं काय झालं नंतर? इकडं CRR पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन फॉर्म झाला. H3O+ निघून गेल्यानंतर मग त्याचं काय झालं? डबल बॉन्ड आला खाली आणि H निघून गेला. तर ही जी रिॲक्शन आहे H3O+ची, ही पण कशी आहे? सेम रिॲक्शन आहे. आपण त्या रिॲक्शन केल्यानंतर हे परफेक्ट मेकॅनिझम दाखवलेलं आहे. ह्या मेकॅनिझम अनुसार फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जो NH2R ग्रुप आहे तर त्यातील H2 आणि इकडचा एक OHचा H, हा OH आणि तो H निघून जाणार आणि फॉर्म होईल काय? धिस प्रोडक्ट. ओके. देन नेक्स्ट आता बघा, ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन हा डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि लास्ट स्टेपमध्ये प्रोटॉन रिमूव्ह होऊन न्यूट्रल अमाइन प्रॉडक्ट फॉर्म होतो. आणि याचा pH जो असतो रिॲक्शन मिक्सरचा क्रुशियल आहे सक्सेसफुल फॉर्मेशन इमाइन्ससाठी. आणि pH मस्ट बी ॲसिडिक pH पाहिजे. अँड इफ द मिक्सचर इज टू ॲसिडिक देन रिॲक्टिंग अमाइन्स विल बी प्रोटोनेटेड. ओके. therefore unnucleophilic and this should inhibit the first step. The next pH for imine around किती आहे? 4.5 आहे. Then condensation with hydroxylamine and hydrazine. ओके. हायड्रॉक्झिलॅमाइन कंडेन्सेशन करायचं विथ हायड्राझाईन सोबत. आता ही एक रिॲक्शन आहे हायड्रॉक्झिलॅमाइन हायड्राझाईन. ह्या रिॲक्शन आपल्याला बघायच्या आहेत. जर बघितलं आपण अल्डिहाइड अँड कीटोन्स कंडेन्स विथ अदर अमोनियम डेरिव्हेटिव्ह दॅट इज सच ॲज हायड्रॉक्झिलॅमाइन. हायड्राझिन असेल. हायड्रॉक्झिलॅमाइन म्हणजे काय? NH2OH. हायड्राझाईन म्हणजे काय? NH2NH2. म्हणजे या प्रकारे जे झेड ग्रुप आहेत किंवा R ग्रुप आहेत ते वेगवेगळे असू शकतात NH2 सोबत. ती रिॲक्शन आहे. द नेक्स्ट आता बघा, जनरली सांगितलं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे न बघता आपण डायरेक्ट ही रिॲक्शनमध्ये थोडी इन्फॉर्मेशन बघूयात आणि नंतर ऑक्सिडेशनकडे जाऊयात. अल्डिहाइड अँड कीटोन्स अल्सो कंडेन्स विथ अदर अमोनिया डेरिव्हेटिव्ह. काय? अल्डिहाइड अँड कीटोन्स अल्सो कंडेन्स विथ अदर अमोनिया डेरिव्हेटिव्ह सच ॲज हायड्रॉक्झिलॅमाइन अँड हायड्राझाईन. अदर अमोनियम डेरिव्हेटिव्ह सोबत सच ॲज कंडेन्स करतो हायड्रॉक्झिलॅमाइन आणि हायड्राझाईन सोबत. जनरली दिस रिॲक्शन आर बेटर दॅन ॲनालॉगस अमाइन रिॲक्शन. अमाइन रिॲक्शनसाठी ॲनालॉगस सेम. ऑक्झिम आर प्रोड्यूस वेन हायड्रॉक्झिलॅमाइन्स आर रिॲक्टेड विथ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. हायड्राझोन्स आर प्रोड्यूस थ्रू रिॲक्शन ऑफ हायड्राझाईन अँड हायड्रोक्लोराइड कीटोन्स. आता ही थिअरी दिलेली आहे. थिअरी म्हणून जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. आपण जाऊया नेक्स्ट पार्टला. इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता बघा, कीटोन कसेल? कीटोनचं ऑक्सिडेशन होतं का? नाही होत. फक्त अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. मग अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर फॉर्म होतं कार्बोक्झिलिक ॲसिड. सिम्पल आहे. द नेक्स्ट अजून एक रिॲक्शन आहे Ag2O ची. अल्डिहाइडवरती जर आपण Ag2O टाकलं तर फॉर्मेशन होते कार्बोक्झिलिक ॲसिडचं. दॅट इज नथिंग बट RCOOH. देन सिल्वर मिरर टेस्ट. टोलन्स रिएजंट आपण बघितली होती मागं. परत बघतोय. टोलन्स टेस्ट काय करते? सर सिल्वर मिरर फॉर्म करते. कुठं? बेसला, रिॲक्शनच्या बेसला. म्हणजे परत तयार होते अशी थिन लेयर तयार होते सिल्वरची. ती कशी तयार होते? ज्यावेळेस आपण अल्डिहाइड टाकतोय सोल्युशनमध्ये तर टोलन्स रिएजंट म्हणजे काय? AgNH3 टॉईस डॉट
3OH minus. This is a Tollens reagent and it is nothing but AgRCO2 minus प्लस आता NH3 किती आहेत 4 टाइम्स NH3 आहेत मग ते इव्हॉल्व होतात आणि 2H2O बाकी राहतो. दिस प्रोसेस रिड्युसेस द Ag प्लस टू Ag अँड Ag. आता Ag प्लसला रिड्यूस करतात. Ag प्लस म्हणजे काय सिल्वर वरती 1 पॉझिटिव्ह चार्ज रिड्यूस करून ते Ag वर आणतात अँड बघा स्टिक्स टू फ्लास्क वॉल अँड फॉर्म सिल्वर मिरर. फ्लास्क वॉलला ते चिकटतात आणि सिल्वरवर फॉर्म करतात. आता रिडक्शन ऑफ कीटोन अँड अल्डिहाइड रिडक्शन बघायचं आहे. तर जस्ट रिॲक्शन कॅटॅलिक हायड्रोजन. आता ही रिॲक्शन बघूयात आपण. रिडक्शन केल्यावर काय होतं बघा सिंपल आहे एकदम सिंपल आहे. आता जर आपण एखादा राणे निकेल घेतला रॅनी निकेल तो काय करतोय पूर्णपणे रिडक्शन करतोय कंपाऊंडचं. मग अल्किन असेल अल्काईन असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल कार्बोनिल ग्रुप असेल तर त्याचं रिडक्शन डायरेक्ट तो अल्कोहोलमध्ये करणार. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल तर त्याचं रिडक्शन करणार अल्कोहोलमध्ये आणि इकडं जर डबल बॉन्ड असेल त्याचं सिंगल बॉन्डमध्ये रिडक्शन करणार. म्हणजे रिडक्शन म्हणजे काय द ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड द इलिमिनेशन ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. परंतु आपल्या पहिली जी डेफिनेशन आहे ती महत्त्वाची आहे. पहिली डेफिनेशन काय आहे द ॲडिशन ऑफ हायड्रोजन्स इज नोन ॲज रिडक्शन. मग हे त्याच रिॲक्शनमध्ये तेच होतं आहे. ही जी स्क्रीनवर रिॲक्शन दिसते ते हेच होतं आहे. द नेक्स्ट डिऑक्सिडेशन ऑफ कीटोन अँड अल्डिहाइड्स. आता अल्डिहाइड अँड कीटोनचं डिऑक्सिडेशन जर बघायचं आपण म्हणलं तर डिऑक्सिडेशन इन्व्हॉल्व द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन अँड रिप्लेसमेंट विथ 2 हायड्रोजन ॲटम. डिऑक्सिजनेशन ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि 2 हायड्रोजन ॲटम प्लेस करायचे. धिस रिडक्शन टेक्स द कार्बोनिल पास द अल्कोहोल टू मिथिलिन ग्रुप कम्पेअर द फॉलोइंग रिडक्शन प्रोसेस. आता ही रिॲक्शन बघा कशी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे बघा. आता ह्या ठिकाणी 3 टाईपचे रिएजंट दिलेले आहेत. एक तर पहिले कीटोन दिलेला आहे लेफ्ट हँड साईडला नंतर NaBH4 दिला आहे नंतर और याला AlH4 दिला आहे. मग जर आपण हे बघितलं तर ह्या ठिकाणी बघा लक्ष द्या काय होतं आहे NaBH4 हा काय आहे माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे. मग त्यांनी फक्त काय केलं अल्कोहोलमध्ये तयार केलं. आणि नंतर टोसिल क्लोराईड आहे TSCl म्हणजे काय टोसिल क्लोराईड हा पूर्णपणे रिडक्शन करतो आणि ऑक्सिजन रिमूव्ह करतो आणि तिथं अल्केन फॉर्म करतोय. काय करतोय अल्केन फॉर्म. आणि हीच जर रिॲक्शन आपल्याला डायरेक्ट बघायची असेल तर रिॲक्शन काय होईल दॅट इज नथिंग बट ZnHgHCl or H2NH2KOH डिऑक्सिजनेशन रिॲक्शन झाली. ही रिॲक्शन डिऑक्सिजनेशनची बरोबर. ऑक्सिजन काढून टाका डायरेक्ट हायड्रोजन जोडले. मग झिंक मर्क्युरी आणि हायड्रोजन क्लोराईड आणि हायड्राझाईन आणि अल्कोहोलिक KOH ॲक्वस KOH याची डिऑक्सिजनेशन रिॲक्शन केली तर हे प्रोडक्ट फॉर्म होत आहे. ओके तर ह्या ठिकाणीच बघा झिंक मर्क्युरी आपण टाकला आणि HCl आणि H3 टाकलं तर डायरेक्ट तो बॉन्ड रिड्यूस होऊन डायरेक्ट H2 येते त्या जागेवर. आता ही ओल क्रिस्नर रिॲक्शन जी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच प्रश्न मला सांगा की कोणतं तुम्हाला अवघड वाटतंय कोणतं सोपं वाटतंय कोणतं तुम्हाला जमत नाही आहे कशात अडचण येते. जे काही डाऊट असतील ते टाका त्याच्यावर उत्तर नक्कीच भेटेल. ओके धन्यवाद.